शीतलताई गावणे हे लावायचंय ना मॅडम. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। अम्बा भवानी की जय, रेणुका माता की जय। महाराजांचा मंत्र आहे गणगण गणात बोते. अनिरुद्ध रावांचं नाव ऐकण्यासाठी जमले सगळे चतुर श्रोते. गगन के तले धरती पे प्यार पले गिरीश के साथ मेरी जीवन जोत चले. चला आता तिथे रीलच्या तिथे चला. रीलचं सांगा. रीलचं हो हो रील गिफ्ट करतात तिथे चला सगळे सेल्फी आयोजित केलेला आहे. त्या निमित्तानं आपल्या इथे शीतल बावणे आणि सचिन बावणे हे रील ऍक्टर म्हणून आलेले आहेत. तर या आपण परिवारामध्ये सगळ्या महिलांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांची रील एक आपण जे आपल्याला इथे करून दाखवणार आहे ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. सर्वांनी एन्जॉय करा. खूप छान एन्जॉय करा सगळ्यांनी. आपुलकीच्या नात्याने स्वर होतो ओला. आपुलकीच्या नात्याने स्वर होतो ओला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हा खरं स्त्री शक्तीचा उत्सव आहे. आणि आपल्या चिखलीचं ग्रामदैवत सुद्धा स्त्री शक्ती आहे. अंबाबाई आहे आपलं ग्रामदैवत. आणि या अंबाबाईच्या नगरामध्ये चिखलीमध्ये आपल्या अंबिका परिवारातर्फे आज हे हळदी कुंकू साजरं होत आहे. मकर संक्रमण साजरं होत आहे. आणि यासाठी आज आपल्याकडे पाहुणे जे आले ते पाहुणे म्हणजे रील आहेत आपल्या. आता पूर्वी कसं होतं की प्रत्यक्ष रिअल लाईफ मध्ये काही करणाऱ्या लोकांची रील बनायची. आता आजकाल जमाना बदलला आहे. आता आधी रील तयार होतात आणि मग रिअल लाईफ मध्ये ते येतात. तसे रील तयार करणाऱ्या रिअल लाईफ मध्ये आपल्याकडे आलेले पाहुणे जाऊन शेगावच्या सौ शीतल बावणे आणि श्री सचिन बावणे हे यांच्या एका रीलला जवळपास 70 लाखाहून अधिक लाईक्स आणि शेअर मिळालेले आहेत. त्यासाठी यांचं आपण अभिनंदन करूयात. अतिशय प्रसिद्ध अशी ही जोडी आहे आणि विनोदी रील्स असतात यांचे. तर सगळ्यात आधी शीतलताईंना मी विनंती करते की त्यांनी एखादा विनोदी उखाणा घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करावी. या अंबिका अर्पण बँकेचे उखाणे. आई-वडिलांनी केलं मला शिक्षण. आई-वडिलांनी केलं मला शिक्षण. सचिनला स्वतःला समज आणि टाकून गेली आहे माझी इथे. शिक्षित असो का अशिक्षित, शिक्षित असो का अशिक्षित, काय फरक पडतो पाहणा. सुधीर म्हणतो मी तुला आता आणि तू माझी रश्मिका म्हणताना. अजून दुसरं कोण घेणार? एक मिनिट. एक हा बोला. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, राजेश रावांचं नाव घेते पती या नात्याने. माईक हातात ठेवा. कुंकू लावते हळद लावते किंचित. अनिरुद्ध रावांसारखे पती मिळाले पूर्वजन्माचे संचित. सासरे माझे प्रेमळ
नवरा माझा हौशी आणि विजय कुमारचं नाव घेते अंबिका आबांच्या हळदी कुंकूच्या दिवशी. भांडत नाही कधी आम्ही, घट्ट आहे आमचं नातं. सचिन रावांचं नाव घेते, फुला अंबिका अर्पण बँकेमध्ये खातो. त्यातून उतरले मोती बाबतरावांनी केले मला सौभाग्यवती. दोघांचा स्वयंपाक तिघ जण जेवा. हरिदास रावांचं नाव घेते, लक्षात ठेवा. दादू सगळं जण घ्यायचं वर स्टेजवर पण हे झालं की लाईट गेल्यावर घरात केळीचं पान डरडर फाटतं, केळीचं पान डरडर फाटतं. राजेश रावांचं नाव घ्यायला मला खूप छान वाटतं. प्रेक्षकांमध्ये समोर प्रेक्षकांमध्ये हा घ्यायला इच्छुक आहे का? या वर का? ज्यांना कोणाला नाव घ्यायची इच्छा आहे त्यांनी स्टेजवर या. उभी होते माडीला, ऊन लागलं साडीला, ऊन लागलं साडीला, पेट्रोल टाका गाडीला, चला चला राजेंद्रराव जायचं सासरवाडीला. अरे रेकॉर्ड घ्यायला पाहिजे ताई होते माडीला, उभी होते माडीला, ऊन लागलं साडीला, ऊन लागलं साडीला, पेट्रोल टाका गाडीला, चला चला राजेंद्रराव जायचं सासरवाडीला. मनात आलं करावी जत्रा, मनात आलं करावी जत्रा म्हणून ठरवली दक्षिण भारत यात्रा. दक्षिण भारत तिकडचं देव तिरुपती बालाजी, तिरुपती बालाजीला सवयीची आवाज गाभण्यात पसरला मंद मंद प्रकाश, प्रकाशानुसार ते वातीची प्रत्येक समयी दोन दोन वाती, दोन दोन वाती एक एक ज्योती. या ठिकाणी आम्ही गाडवांच्या हरिकुंकाच्या दिवशी नाव घेते मोहरची सून शरदची सोडागेवरती, शरदची सोडागेवरती. म्हणजे दक्षिण यात्रा केरळाचं बरोबर साधलं तुम्ही करता.
किंचित कैलासराव आहे माझे पूर्वसंचित महासुदर्शन काढा गाड्यात काढा महासुदर्शन काढा गणेश रावांचं नाव घेते 100 रुपये काढा आज आपल्यासोबत आहेत श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड चिखलीच्या अध्यक्षा डॉक्टर सौ संध्याताई कोठारी आपल्यासोबत आहेत आणि सोबत शीतलताई बाबू. शीतलताई बावणे. बावणे रजिस्ट्रार ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत. शीतलताई हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, काय सांगणार डॉक्टर सौ संध्याताई कोठारी जनतेला आजच्या दिवशी? आज अंबिका अर्बन तर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचा कार्यक्रम आहे आणि सर्व महिलांना या कार्यक्रमाची फार उत्सुकता असते आणि सगळ्या खूप उत्साही असतात. तयार होऊन त्यांना बाहेर यायला, सगळ्यांची भेटीगाठी घ्यायला खूप आवडते. तर हाच आपण असा आपली जुनी परंपरा आहे हळदी कुंकू साजरा करायची, ती आपण या निमित्ताने साजरा करतो आणि सगळे लोक येतात आणि आनंदी राहतात, ते आपल्याला छान वाटते. बाकी काही महिला भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. हो, महिला भगिनी प्रचंड प्रतिसाद देतात आणि सगळीकडे जिथे हळदी कुंकू असलं तिथे महिलांना आवडतं जायला. हे 8 दिवस महिलांचेच असतात, तयार व्हायचं, निघायचं. आणि आपल्या अंबिका परिवाराची सामाजिक बांधिलकी खूप आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगता? अंबिका अर्बन नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. वृक्षारोपण असो, गरजू मुलांना मदत असो, मुलींसाठी काही कार्यक्रम असो, त्यानंतर जे मुलं उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांचा सत्कार असो, असे कार्यक्रम आपण नेहमीच घेत असतो. आपण आला पती पत्नी सोबत आहात, काय सांगणार आजच्या दिनी चित्रीकरण? आम्हाला ताईंनीच बोलावलेलं आहे. अंबिका अर्बन बँकेकडूनच आम्हाला बोलवण्यात आलेले आहे. अंबिका अर्बन परिवाराने जो आम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि सर्व चिखलीकरांचे सुद्धा मनापासून धन्यवाद, कारण आमच्या चिखलीला सुद्धा खूप सारे फॉलोअर्स आहेत. आमचा पहिलाच कार्यक्रम आहे चिखलीमध्ये हा. परिवाराची खूप मोठी सामाजिक बांधिलकी आहे, ही आपल्यापर्यंत पोहोचलेलीच असेल. हो शीतलताई हो पोहोचलेली आहे. बावणे साहेब, हो काय सांगता येईल त्यांच्याबद्दल? हो नक्कीच. म्हणजे आम्ही खूप वेळा असं ऐकलेलं आहे तुमच्याबद्दल की यांचे नेहमी जे प्रोग्राम असतात, कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये मग ते शिक्षणासाठी असो किंवा शिक्षणातून जे मुलं मोठे झालेले आहेत त्यांचा सत्कार सोहळा असो किंवा इतरही सर्व सामाजिक गोष्टींमध्ये आपल्या अंबिका अर्बनचा जो सहभाग असतो तो उल्लेखनीय असतो असं मला वाटते. बेटी बचाव बेटी पढाव मध्ये डॉक्टर संध्याताईंचा खूप मोठा वाटा आहे. हो हो ते आणि त्यांनी खूप मोठे सामाजिक उपक्रम त्या बाबतीमध्ये राबवलेले आहेत, हे आपल्या कानावर आले असेल. हो सर, सध्या कसं सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आता पोहोचतातच, प्रत्येक व्यक्तीकडे त्या गोष्टी पोहोचतात, तसंच आमच्यापर्यंत सुद्धा त्या पोहोचतात. त्यासाठी खूप सारं अभिनंदन आहे त्यांचं. चिखलीकरांसाठी काय संदेश देणार आपल्या रेलच्या माध्यमातून? आमची एकच इच्छा आहे, तर आमच्याकडे तर आम्ही फेमस आहेच आणि तुमच्याकडे पण भरपूर फेमस आहे, पण तरी पण आमची थोडी इच्छा आहे की अजून आम्हाला थोडा सपोर्ट करा, लाईक कमेंट करत जा. म्हणजे चिखली आता मागच्या वेळेस आम्ही चिखलीचा एक व्हिडिओ टाकला होता, त्यावेळेस जवळपास 2000 लोकांनी कमेंट केले होते आपल्या चिखली परिवाराकडून. पण सांगायचा उद्देश हेच आहे की लाईकच करू नका तर फॉलो सुद्धा करा. धन्यवाद. आणि अंबिका परिवाराबद्दल तर म्हणजे अंबिका परिवाराला भेटून खूप बरं वाटलं. तर नेक्स्ट टाइम सुद्धा अशीच आपले नाते घट्ट असावे हेच आमची इच्छा. आज हे लोक आले त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप अंबिका तर्फे स्वागत आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा अंबिका बँकेतर्फे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबिका अर्बन परिवाराने हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप गर्दी महिलांची प्रतिसाद आपल्याला मिळत आहे इथे. आणि या कार्यक्रमामध्ये आपण आज शीतल बावणे आणि सचिन बावणे यांना पण आमंत्रित केलेले आहे. आमच्या अध्यक्षा डॉक्टर संध्याताई कोठारी ह्या आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्याच आहेत. त्यांच्याबद्दल सांगायची काही आवश्यकता नाही, तरी पण थोडंफार सांगते. एक महिला घरगुती घर सांभाळून हॉस्पिटल सांभाळून आमचे अध्यक्षपद भूषवित आहे. त्यांचा आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो. त्या खरंच त्यांचे जे आहे कर्तृत्व ते वाखाणण्याजोगं त्यांचं कर्तृत्व आहे आणि त्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आलेले आहेत. त्या आपल्याला माहितच आहे, सामाजिक कार्यक्रमात सतत सहभाग आणि अंबिका अर्बन परिवारातर्फे त्यांनी मागे कॅन्सरचं शिबिराचं पण आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी बऱ्याच गरजू लोकांनाही मदत केली होती, महिलांना मदत केली होती आणि कॅन्सरच्या लसी सुद्धा त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अशा आमच्या मॅडम ह्या आम्हाला खूप अभिमानास्पद मॅडम आहेत आमच्या आणि यांचा गौरव खूप आम्ही त्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घेतात आणि सहभागी होत असतात. आम्हाला त्या अशा मैत्रिणी सारख्याच वाटतात. म्हणजे अध्यक्ष आणि आम्ही हे आपले कर्मचारी असं आम्हाला त्या कधीच भासवत नाही. त्या आम्हाला प्रत्येक वेळेस सपोर्ट करतात. त्यामुळे त्यांचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे. आणि ही अंबिका अर्बनच्या परिवारात झालेली महिलांची गर्दी, हे महिलांच्या गर्दीतून आपल्याला असं दिसून येत आहे की या महिलांचा अंबिका अर्बन परिवारावर जो विश्वास आहे त्यातूनच ही गर्दी झालेली आपल्याला दिसून येत आहे. आणि विश्वास आणि प्रेम आपल्या असेच राहील असे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत असतो आणि दरवर्षी हळदी कुंकाचा कार्यक्रम चांगल्यात चांगला करण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो. महिलांसाठी गिफ्टही चांगले आणत असतो, कारण की त्याही त्यात गिफ्ट पाहून खुश झाल्या पाहिजे, त्यांनाही आनंद वाटला पाहिजे. या हेतूनच आम्ही हे कार्यक्रम पार पाडत असतो. धन्यवाद.